आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आता राज्यभरामध्ये आक्रमक झालेला आहे आणि त्यातच येत्या 10 तारखेला कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उत्तरदायित्व सभा होते आणि या सभेवर देखील आता या सगळ्या समाजाच्या आक्रमक भूमिकेचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। कारण काही वेळापूर्वीच शिवसेनेचे नेते संजय पवार यांनी एक घोषणा केलेली आहे। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात। काय सांगाल? ही सगळी परिस्थिती आपण बघतोय, जालन्यातला प्रकार घडला आणि त्यानंतर अजितदादांची सभा कोल्हापूरमध्ये होते, काय तुमची भूमिका? ना, आमची भूमिका एकच आहे। सरकारचं जे कर्तव्य असतं की लोकांना न्याय द्यायचं। आमच्या न्याय हक्कासाठी अनेक वर्षापासून मराठा माणूस आमचा हक्क आहे जो आरक्षण मिळाला पाहिजे यासाठी आम्ही लढत आहोत। आज अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, पण त्या पलीकडं ते मराठा समाजाचे आहेत ह्या भावनेने आम्ही त्यांच्याकडे बघतोय। आमचा अधिकार आहे, आमचा हक्क आहे। एका मराठ्याच्या मंत्र्याकडं आम्हाला आरक्षण द्यायला मागण्याचा आम्हाला अधिकार आहे ना। आणि आज तुम्ही म्हणताय की लाटे आला मराठ्यानं कुणी केलं आम्हाला माहीत नाही, आमचा आदेश नव्हता। तर तुमचा आदेश नसताना जर एक अधिकारी, पोलीस अधिकारी आमच्या माता भगिनीची डोकी फोडतोय, काट्या ओढतोय, अश्रुधूर उधळतोय, नंतर गोळ्या घालतोय, गोळ्या हवेवर करतायत। अहो ते फक्त 40 लोकांवर काट्या उगवल्या नाही आहेत, 40 लोकांची डोकी फुटली नाहीत। या महाराष्ट्रातील 4 कोटी मराठ्यांची डोकी फुटली अशी आमची भावना झालेली आहे। आणि जर असं असताना तर भाजप सरकार जर आम्हाला न्याय देणार असेल, तुम्ही त्या सरकारमध्ये आहात, तर मग आम्ही किती वर्ष रस्ता उतरायचं, किती वेळा निवेदन द्यायची, किती वेळा घोषणा करायच्या, मग होऊन जाऊन द्या, काय व्हायचं होऊन दे। आम्हाला आमच्या पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही आहे किंवा माझ्या घरात कुठलं आरक्षण नको आहे, पण तू पुढची पिढी आम्हाला माफ करत नसल्या कारणानं करणार नाही आम्हाला। त्यासाठी आता कुठंतरी एक वेगळी दिशेला आम्हाला आंदोलन न्यायला लागेल आम्हाला। म्हणून सकाळ मराठीच्या नेतृत्वाला मी विनंती केली आहे की आम्हाला द्या, तुम्ही आम्हाला परवानगी द्या। दादांना आम्ही निवेदन देणार नाही। दादा तुम्ही मराठ्यांचे मंत्री आहात, जर मराठ्याचे मंत्री आम्हाला न्याय मिळत नसेल तर तुमच्या दौऱ्यात आम्ही तुमच्या गाडी खाली उड्या मारणार। मग आमचं काय व्हायचे होऊन दे, जर जगून दे किंवा मरून दे। जर मेल्यानंतर जर सरकार जागवणं असेल तर माझी ती तयारी आहे। एकूणच पण बघतोय हे सगळा प्रकार घडल्यानंतर आता सरकार 1 महिन्याचा वेळ मागतंय समाजाकडे। कसं बघता या सरकारच्या भूमिके? कारण 1 दिवसामध्ये जर GR काढला तर तो न्यायालयात टिकणं किंवा या सगळ्या तांत्रिक बाबी येतील, त्यामुळे 1 महिन्याचा वेळ द्या असं सरकार म्हणतं। नाही, आपण विषय समजून घेतला पाहिजे। आता जे मराठवाड्यातलं जे आंदोलन सुरू आहे ते एका वेगळ्या विशिष्ट मागणीसाठी सुरू आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठवाडा हा सगळा भाग निजाम स्टेटमध्ये सामील होता। जसं पोर्तुगीजींचा गोवा ताब्यात होता तसा निजाम स्टेट देखील ताब्यात होता। आपण आपलं मराठवाडा मुक्ती संघर्ष झाला आणि मराठवाड्यातले 5 जिल्हे हे महाराष्ट्रामध्ये सामील झाले आणि गोवा हा स्वतंत्र स्टेट झाला। संसदेमध्ये एक ठराव झालेला होता की त्या राज्यातले काही जे ठराव असतील ते आरक्षण मागितलं गेलं पाहिजे, परंतु ते आरक्षण दिलं गेलं नाही। त्यामुळे आता जिरंगे पाटील आणि मराठवाड्यातल्या लोकांची अपेक्षा अशी आहे की कुणबी म्हणून आम्हाला दाखले द्यावे। मराठवाड्यामध्ये 99% मराठा समाज हा शेतीवर अवलंबून आहे, शेतीवर काम करणार आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं कुणबी दाखले त्यांना आहेत। कुणबी दाखले दिले तर ऑटोमॅटिक त्यांना OBC आरक्षण मिळेल ही त्यांची मागणी आहे आणि त्यामुळे न्यायालयामध्ये टिकण्याचा विषयच नाही आहे। जो ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये 10-12% मराठ्यांना आरक्षण द्या म्हणणार स्वतंत्र OBC सोडून, तो एक वेगळा इश्यू आहे। आणि आत्ता सध्या जे आंदोलन सुरू आहे OBCचे दाखले द्या, मला असं वाटतं की शासनाने हा त्वरित निर्णय घ्यायला पाहिजे। खरं तर 15 ऑगस्टला कोल्हापूरमध्ये एक प्रकार घडला, त्यानंतर काही दिवसातच हा जालन्यातला प्रकार घडला। काय परस्पर संबंध याचा वाटतो का तुम्हाला? कारण हे दोन्ही प्रकार म्हणजे कोल्हापुरातला प्रकार तर अजितदादांच्या समोर घडला असं तुमचं म्हणणं आहे। काय नेमकं वाटतं तुम्हाला या सगळा घटनाक्रम बघितला? हे एक षडयंत्र आहे। कारण माननीय जिल्हाधिकाऱ्यांना, पोलिसांना आम्ही सांगितलं होतं की छोट्याशा रूममध्ये इतकी लोक बोलवून तुम्ही हे आपली चर्चा होणार नाही। जाणून बुजून त्यांनी कलेक्टरांच्या शेजारच्या रूममध्ये आम्हाला बसवलं आणि त्यामध्ये कोणीतरी 2 व्यक्ती आले आणि त्यामध्ये दंगल केली। अजितदादांना आम्ही सांगत होतो की OBCमधनं आरक्षण कसं मिळेल, त्याच्यासाठी OBC ॲक्टच्या कलम 11 मध्ये कशी तरतूद केली तर काय होईल हे सांगत असताना असं झालं। आणि त्याचबरोबर घटना जालनामध्ये घडते। जालनामध्ये शांतपणे उपोषणला बसलेले असताना कोणत्याही प्रकारे आंदोलकांच्याकडे लाठी काठी कुऱ्हाड तलवार नसताना
त्यांच्यावर जो हल्ला झाला आहे हा जाणून बुजून केलेलं एक षडयंत्रच आहे. अन्यथा आंदोलन आम्ही अनेक वेळा केले आहेत, आमच्या अंगावर पाण्याचे फवार ओढलेले आहेत, आम्हाला अटक केलेला आहे, अनेक प्रकार आहेत. परंतु डायरेक्ट मार झोडप करायची, डोकी फोडायची, रक्तबंबाळ करायचं हे हुकुमशाही नाही, हे तालिबान नाही, हे लोकशाहीचं राज्य आहे. या लोकशाहीमध्ये आम्ही या देशाचे सत्ताधारी आहोत, आम्ही गुलाम नाही. तर कालची मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर तुम्हाला वाटतं का सरकारची मानसिकता आहे आरक्षण द्यायची? नाही, एकंदरीत त्यांची मानसिकता नाही आहे. कारण 9 वर्ष केंद्रात ह्यांचंच सरकार आहे, राज्यात सुद्धा यांचं सरकार आहे. त्यांची मानसिकता नाही आहे, अजिबात नाही आहे. म्हणून ते गेली 9 वर्ष आपल्याला फसवत आहेत आणि भविष्यात सुद्धा मराठा समाजाला ते फसवणारच आहेत. मी आपला 1-2 मिनिटं वेळ घेईन की मगाशी आपण जो प्रश्न विचारला अधिकाऱ्यांसंदर्भात, ते छुपं युद्ध काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे सरकार करत आहे. म्हणून ज्या इथल्या अधिकारी जो कोण आहेत त्या अधिकाऱ्याचे समाज कुठले आहेत आणि ज्या अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकारी हल्ला केला ते कुठल्या समाजाचे आहेत, आम्ही समाजाचं राजकारण केलं नाही. पण हे आता तपासण्याची वेळ आली आहे. सरकार पुरस्कृत हा हल्ला होता. 10 तारखेच्या अजितदादांच्या गाडीसमोर येण्याच्या आंदोलनावर तुम्ही ठाम आहात? मी ठाम आहे. कारण कुठंतरी म्हणतात ना पूर्वी की पूल बांधताना कोणाचा बळी द्यायचा असेल, जर आरक्षण मिळणारं असेल माझ्या गेल्यामुळं, तरी मी माझी मानसिकता त्याला ठेवलेली आहे. तर पाहिला पण कशा पद्धतीनं कोल्हापुरातील मराठा समाज आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. 10 तारखेला जे काही उत्तरदायित्व सभा अजितदादांची होते त्यावेळी अजितदादा ज्यावेळी कोल्हापुरात येतील त्यावेळी मराठा आरक्षणासंदर्भातील GR घेऊनच कोल्हापूरमध्ये यावं, अन्यथा त्यांच्या गाडीखाली उडी घेऊ अशा पद्धतीचा इशारा संजय पवार यांनी या निमित्तानं दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.